89ची निवडणूक 89ला स्वर्गीय हिरेमठ काका, विजयराव कोलते, बारामतीतले काही लोक असे साहेबांना वर्षा बंगल्यावर भेटायला गेले आणि साहेबांना म्हटले, साहेब बारामतीमध्ये अजितला लोकसभेची उमेदवारी द्या. 89चं सांगतोय. साहेबांनी सांगितलं, असं करा, मी जातो आता काठेवाडीला शेती बघायला आणि त्याला इकडे पाठवा आणि त्याला राजकारण करू द्या. एवढं सांगितल्यानंतर तोंडात मारल्यासारखी सगळी आली. त्यावेळेस जी निवडणूक झाली त्या 89च्या निवडणुकीत भाऊंच्या विरोधात बहुतेक लाला उभे होते, लालासाहेब काकडे, संभाजीराव काकडे, सॉरी संभाजीरावना लालाच म्हणायचे ना, आणि मग काय राव मला असं करतं. त्याच्यामध्ये ते उभे असताना आपण सगळ्यांनी चांगलं काम केलं. बाळासाहेब गावडे तुम्ही जे साक्षीदार, आपण ग्रामीण भागामध्ये अक्षरशः आम्ही पिंजून काढलं. आम्ही सगळी यंग टीम होतो आणि बारामतीतनं संभाजीराव काकडे साहेब इथले असताना पण आपण मताधिक्य दिलं. भाऊंनी माझं त्या शारदा प्रांगणामध्ये खूप कौतुक केलं. त्याच्यानंतर 91ची निवडणूक आली. 91च्या निवडणुकीमध्ये मात्र सगळे एकंदरीत हे बघितल्यानंतर सुप्रियाचं लग्न झालं आणि त्या लग्नातला सगळा कार्यक्रम तुम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी झाला. कार्यक्रम चांगला पार पाडला आणि त्यावेळेस काही उद्योगपतींनी, मी नावं पण तुम्हाला सांगू शकतो, ते म्हणले, अरे तुमचं कोणतरी घरातलं एखादं राजकारणात पाहिजे. तर ते म्हणाले, साहेब की आमचं ते अजित जरा त्याला इंटरेस्ट आहे, बाकी काही कुणाला इंटरेस्ट नाही. त्या दिवसापासून दुसऱ्या पिढीत राजूदादा, मी, जयंत पाटील, जयंत पवार, अभिजित पवार, श्रीनिवास पवार आणि रणजित पवार, मीच एकटा राजकारणात. हे बाकीचे सगळे धंदापाणी करत होते. आता यांनी गेले 2 महिने सगळा धंदापाणी सोडलं आणि निवडणुकीचं काम सुरू केलं. खोटं गळ्याच्यान खरं बोलतो. त्याच्यामध्ये सगळेजण माझ्या कुठल्या प्रचाराला आले नाही, कुठं काही गेले नाही. सुरुवातीच्या वेळेस प्रचार केला असेल, पण तुम्ही जीवाभावाचे कार्यकर्ते सगळे प्रचार करायचे आणि आपण एक निवडणुका जिंकत त्या ठिकाणी गेलो. आता मात्र वेगवेगळ्या ठिकाणी जातात आमचे थोरले बंधू आणि प्रत्येक गावात वैयक्तिक आपल्याच गटाच्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन भेट घेतात. आणि तुम्ही इकडे फिरू नका, पण जास्त पुढे तरी करू नका. काही काय ऐकवतात, हे आम्ही दादाचं काम करणार, बरं करा, पण जास्त पुढे तरी येऊ नका, स्तब्ध राहा. त्याचबरोबर आमदारकीला आम्ही तुम्हाला मतं मागणार नाही, पण खासदारकीला तरी मतदान करा. लोकांच्या मध्ये संभ्रम असताना निवड करतात. मित्रांनो, कृपा करून ह्या प्रचाराला बळी पडू नका. आज आपल्याला शिवाजीराव शिवतारेंनी जे सांगितलं, विजयराव शिवतारेंनी सांगितलेलं वेगवेगळ्या प्रकारचं, मी त्या काळामध्ये पदमसिंह पाटलांच्या मागे लागून जनाई सिरसाईचं पाणी बारामतीकरांना आणलं. ते माझे सख्खे मेवणे होते. त्याच्यामुळे त्यांनी ऐकलं. मी त्यांच्या घरचा जावई, मी 1 रुपया घेतला नाही. घेतला का? 1 रुपया घेतला नाही. ती जावायची अंगठी पण घेतली नाही. पण त्याच्यामध्ये मी डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर साहेब, आमच्या या जिरायत भागात ही फार महत्वाचं आहे. तुम्ही पाटबंधारे मंत्री मला मंजूर करून द्या. तुमचा फक्त कोंबडा काढला, तुमची सही झाली की माझ्या जिरायत भागाचं कल्याण होतं. मित्रांनो, आम्ही एकदम लहान होतो त्यावेळेस लोक सांगायची, नाझरं झालं की बारामती आणि पुरंदरचं कल्याण झालं. नाझरं झालं, पुरंदरचंही कल्याण झालं नाही, बारामतीचंही कल्याण झालं नाही. कॅचमेंट एरिया आहे त्याला कमी. आत्ताही मला बाबाराजे जाधवराव काकून सांगत होतं, गराड्याला पाणी सोडा. आत्ताच 10 मिनिटापूर्वी आमचं बोलणं झालं. कारण तिथं पण कॅचमेंट एरिया कमी आहे. जसं वीरला, बाडगरला, नीरादेवगरला, गुंजवणीला, चास कमानला, पवनेला, कुकडीची 5 धरणं, घोड, कोयना, उरमोडी आणि कनेर, त्या धोंबलकोडी, यांना जसं कॅचमेंट एरिया आहे तसं आपल्याला नाही. तसंच उजनीला नाही. वरची सगळी धरणाची भांडी भरली की मग उजनीला आमच्या पाणी येते आणि मग उजनीवर जे काही आर्थिक सुबत्ता नांदलेली आहे. यंदा कमी पाऊस झाला त्याच्यामुळे आपण सगळेजण तिथली अडचणीत आलेलो आहे. पण ही परिस्थिती आहे. आम्ही इथं अण्णा आहेत, माळेगाव कारखान्यांनी
मला वाटतं काही पैसे पलीकडच्या श्रीरामनी दिले, काही माळेगावनी दिले आणि केटीवेर केले नीरा नदीवर आणि त्याच्यानंतर मग कारखान्याचे पैसे परत दिले असं काहीतरी झालं. आपल्याला वाटलं कोल्हापूर बंधारे झाले की आपलं सगळं नदीचा दोन्ही भाग माझा खंडाळा तालुका, फलटण तालुका, पुरंदर तालुका, बारामती तालुका, माळशिरस तालुका, इंदापूर तालुका सगळा चांगला होईल. परंतु काय अवस्था होती ते आपण बघतोय. आपण प्रयत्न करतोय. केटीवेर नाझऱ्यापासून खालपर्यंत संगमापर्यंत सोनगावपर्यंत त्या ठिकाणी केले. तिथंही काही पाऊस पडला की एकदम पडतो, नाहीतर काहीच पडत नाही. त्याचाही म्हणावा असा उपयोग झाला नाही. त्याच्या संदर्भात पुरंदरच्या वेळेस दादा जाधवराव राज्यमंत्री होते, मी त्यावेळेस कृष्णा खोऱ्याचा मंत्री होतो. दादा जाधवराव आमच्या सगळ्यांचं चाललेलं होतं की हे केलं पाहिजे. मित्रांनो, 220 कोटीचं टर्नकी बेसिसवरचं टेंडर IVRCLला दिलं आणि 35,000 एकर बारामती आणि पुरंदरची जमीन त्याच्यामध्ये भिजण्याच्या करता घेतली. दुर्दैवानी ते खराब पाणी आहे आणि त्याच्यामधनं जी घाण येते त्या बाटल्या प्लास्टिक बिस्टिक त्याच्यामुळं सारख्या मोटारी बंद पडतात. आता आम्ही एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही 54 कोटी रुपये त्याला दिलेले. पुरुषोत्तम दादा इथं आहेत, त्यांना सांगितलं होतं की टेंडर सोमेश्वर कारखान्याने भरा की जेणेकरून काम दर्जेदार होईल. आणि तशा पद्धतीनं आता काय होतं मला माहित नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय. तरी देखील आपलं काही पाण्याचा प्रश्न सुटला नाही. काही बाबतीमध्ये नीरा डाव्याला अडचणी आल्या, परंतु मी पुन्हा सरकारमध्ये गेल्यानंतर आम्ही दत्तामामा भरणे बाकीच्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये काही गोष्टी केल्या. त्यामुळं इंदापूर तालुका, बारामती तालुका, पुरंदर तालुका पाण्यापासून वाचला. आज देखील तुम्हाला पाणी चालू आहे, कॅनल चालू आहे आणि जूनपर्यंत तो कॅनल होणार नाही अशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या. ते झाल्यावर आम्ही एवढं सगळं केलं. तेही राज्यमंत्री होते, मी पण कॅबिनेट मंत्री होतो आणि आम्हाला आता कळेना एवढं सगळं करून काही पाण्याचा प्रश्न सुटत नाही. वरसगाव पाहिजेत, खडकवासला, टेमघर तर प्यायला जातंय पुण्याला, दिवसेंदिवस पाणी कमी होत आहे. मात्र सिवरेज ट्रीटमेंट प्लांट मधलं पाणी हे आपल्याला त्या ठिकाणी मिळतंय, त्याच्यातनं काही आपली शेती हिरवीगार होईल. पण जोपर्यंत आम्ही मुळशीचं पाणी पुण्याला प्यायला आणत नाही आणि टाटाला आम्ही सांगत नाही की टाटा तुम्ही त्या ठिकाणी तुमची जेवढी वीज आहे तेवढी राज्य सरकार तुम्हाला देईल ग्रीडमधनं आणि तुम्ही पाण्यावर वीज तयार करता ती करू नका. आता पाण्याची खूप गरज माणसांना आणि शेतकऱ्यांना आहे. त्याबद्दलचा पण प्रस्ताव विजयराव तुम्ही त्या सरकारमध्ये असताना ती कमिटी नेमलेली होती सुर्वेची, अविनाश सुर्वे, त्याचा अहवाल आलाय. अविनाश सुर्वेंनी मला सांगितलं, देवेंद्रनी पण सांगितलं. आता ती योजना ती आपल्याला त्या ठिकाणी करायची. वीरचं ओव्हरफ्लोचं पाणी बऱ्याचदा ओव्हरफ्लो होऊन खूप पाणी वाहून जातं. त्याचा उल्लेख मध्ये विजयरावांनी पण सासवडला केला, मी सुप्याला केला. तिथनं तुमचा तर विश्वासच बसणार नाही. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी 2 लाख हॉर्सपॉवरचे पंप बसवले. किती? 2 लाख हॉर्सपॉवर. आपल्याला एवढं हॉर्सपॉवर लागतच नाही. आपल्याला फक्त 1.5 महिन्यात जास्तीत जास्त पाणी वाहणार आणि कर्नाटकला तिथून समुद्राला जाणारं उचलायचं आणि त्याच्यातनं आपली सगळी भांडी, नाझरा असेल, आपले तलाव असतील, आपली शेततळी असतील, जेवढी काही साठवण तलाव असतील ते सगळे भरून केटीवेर भरून घ्यायचे. हा आपला प्लॅन आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आता लक्ष घातलेलं आहे. त्या संदर्भामध्ये चौदरवाडी, मगरवाडी, त्याच्यामध्ये असणारं मुर्टी, मोडवं, जोगवडी, मोरळवाडी हा सगळा जो भाग आहे तोही त्याच्यामध्ये घेतलेला आहे. हे आपण लक्षात ठेवा. हे निवडणूक आली म्हणून नाही, हे बराच विचार करून, कारण पाण्याची उपलब्धता असल्याशिवाय आपण काही मित्रांनो करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्याचा आपण विचार केलेला आहे. आता या सगळ्याला लागतो पैसा. मी अर्थमंत्री आहे, अर्थमंत्री म्हणून एवढा पैसा बजेटमधून मी देऊ शकत नाही. त्याचबरोबर कृष्णा भीमा स्थिरीकरणाचं तेही टनेलमधनं पाणी सोमनथळी उद्दटला आणायचंय. त्याच्याकरता सरकारची तयारी आहे, कारण ते पाणी जास्तीचं जे ते मराठवाड्याला द्यायचंय. त्यांच्या हिस्स्याचं कृष्णा खोऱ्याचं पाणी राहिलेलं.
आणि त्याच्याकरता निधी लागतो. जसं टेंबू ताकारी म्हैसाळला 8 TMC. परवाच मी संजय काकाचा फॉर्म भरायला मी आणि देवेंद्रजी गेलो होतो. त्यावेळेस तिथं 1 लाख एकराची योजना तिथं झालेली आणि त्याच्यातून 1 लाख एकराला माझा सांगली जिल्ह्यातली काही गावं, माझ्या सोलापूर जिल्ह्यातली काही गावं, माझ्या सातारा जिल्ह्यातली काही गावं ही त्याच्यात घेतलेली 1 लाख एकर अशा पद्धतीनं. आणि त्याला मोदी साहेबांनी सांगितलं मी तुम्हाला निधी देतो. केंद्र सरकारला आपल्या विचाराचा खासदार बारामतीकरांनो भावनिक होऊ नका. का पाठवायचा तर तिथं मोदी साहेबांना सांगता आलं पाहिजे मोदी साहेब खासदार तुमच्या विचाराचा दिलाय, शिरूरमधनं दिलाय, पुण्यातनं दिलाय, मावळातनं दिलाय, आता आम्हाला त्या ठिकाणी निधी द्या. आज आपलं 6-6.5 लाख कोटीचं बजेट आहे. त्याच्यापेक्षा कितीतरी 15 पट मोठं दिल्लीचं बजेट आहे. दिल्लीचं बजेट आहे. उद्या वर्ल्ड बँकेचे पैसे पाहिजे तरी शिफारस कोणाची लागती? सेंट्रल गव्हर्नमेंटची. सेंट्रल गव्हर्नमेंट तुमच्या विचाराचं असलं पाहिजे. उद्या जायकाचे पैसे पाहिजेत जसं पुण्याने 1000 कोटी रुपये आणले, शिफारस कोणाची लागती? केंद्र सरकारची. RBIचा पण त्याच्या महत्वाचा वाटा असतो. प्रचाराचा नारळ फोडताना आता दिवस कमी राहिलेले आहे. अजिबात कुणी भावनिक बनू नका. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो बाबांनो, तुमच्या पुढच्या पिढीचा आणि आत्ताच्या पिढीचा आता टेक्नॉलॉजी एवढी मोठी मोठी निघालेली आहे की ऑर्डर दिल्यानंतर ठराविक काळामध्ये मशिनरी आणि ऑर्डरच्या निमित्तानं कामं झटपट होतात. बोगदाही खांदायला पूर्वी वेळ लागायचा, आता ते मशीन जेवढा बोगदा खांदायचा तेवढा त्याचा घेर असतोय आणि इकडनं मशीन सुरू करतात, तिकडनं सुरू करतात, मधी होल पाडतात, इकडून पुन्हा त्या होलला तिकडं, तिकडून इकडं. आम्ही आता मुंबईमध्ये कोस्टल रोड असेल तिथं काही बोगदे, आपल्या इतर ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बोगदे आहेत. आता पुण्यावरून मुंबईला जाताना घाट आपल्याला वाचावा म्हणून पण बोगद्याचं काम एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात रस्ते विकास महामंडळ करतंय. मित्रांनो ते शक्य आहे. मागं वीर खांद्याला किती दिवस लागायचे? लोक म्हणायची घर बांधून बघा, वीर खांदून बघा आणि लग्न करून बघा. आता ही लांबड भला मोठं ते पोकल्यांचं थोबाड आणलं, कचा 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 उलटत. ते मला कचा कचा मला नोटीसच आली आणि लगेचच वीर, लगेच. ही गोष्ट शंकरा जरा ऐक, त्याच्यामध्ये ही परिस्थिती आहे आणि ह्या पद्धतीनं आज सगळं बदललेलं आहे. म्हणून मित्रांनो